सो वेलकम यू ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपण बघणार आहोत नेक्स्ट लेसन. सो वी आर लुकिंग ॲट द नेक्स्ट लेसन दॅट वी कॉल्ड एज पॉप्युलेशन अँड इन मराठी आपण त्यांना बोलू शकतो लोकसंख्या. लोकसंख्याबद्दल आणि पॉप्युलेशनबद्दल आपण आता बोलणार आहोत. सी पॉप्युलेशन म्हणजे अर्थात काय? तर बेसिक एक डेफिनेशन असं आहे, की पॉप्युलेशन मीन्स द नंबर ऑफ पीपल म्हणजे लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्या. किती लोकं राहतात आहे किंवा लोकसंख्या म्हणजे लोकांची संख्या म्हणजे लोकसंख्या म्हणजे लोकं किती आहेत? द नंबर ऑफ पीपल इट्स बी कॉल्ड एज पॉप्युलेशन. परंतु फक्त पॉप्युलेशन घेताना आपण नंबर्सच काउंट करतो का? परंतु तर इट्स नॉट लाइक दॅट. म्हणजे आपण असं असं नाही की आपण फक्त नंबरच काउंट करतो. आपण त्यामध्ये किती स्त्री आहे, किती पुरुष आहेत, किती शिक्षित आहे, किती अशिक्षित आहे, किती रोजगारवाले आहेत. आय मीन किती लोकं कामगार आहेत आणि किती लोकांचा स्वतःचा बिझनेस आहे, स्वतःचा उद्योगधंदा आहे. असे लोकं सुद्धा आपण काउंट करत असतो. सो व्हॉट वी कन्सिडर इन द पॉप्युलेशन, सो नॉट ओन्ली द नंबर ऑफ द पीपल, बट how many youngsters are there, how many children are there, how many aged person are there, and we can tell how many are literated, how many are illiterate, and we can say how many of us like having the jobs, or whether it is government job or private job, or the ones who is doing, or how many of us is having their own businesses. That all numbers is counted in this population. So means this is not actually go for the conception, but the thing is ki I'm just giving you the idea to like how this is how, and in this variety or in this proportion we can see the population is counted. म्हणजेच काय की म्हणजे हे मी तुम्हाला सांगितलं हे फक्त म्हणजे कन्सिडर करू नका तसं जसंला तसं घेऊ नका. तर हे फक्त एक तुम्हाला कल्पना देण्याचा मी प्रयत्न करतोय की पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या ही फक्त लोकांची किती संख्या आहे ह्याच्यावरच नाही, तर त्यांचं शिक्षण किती आहे किंवा किती लोकं शिक्षित आहेत, किती लोकं अशिक्षित आहेत, किती लोकांचा स्वतःचा बिझनेस आहे म्हणजे स्वतःचा व्यापार करतात, किती लोकं जॉबला आहेत. अ, नंतर त्याच्यानंतर आपण बोलतो किती लोकं कमी वयाचे आहेत म्हणजे बालक आहेत, किती लोकं थोडे आपल्यासारखे यंगस्टर्स आपण जे बोलू शकतो. आणि किती लोकं एजेड आहेत. हे अशा प्रकारचे जे आपण काउंटिंग आहे, या 3 ग्रुपमध्ये सुद्धा आपण त्यांचा करू शकतो. हिअर इज द थिंग. तर त्यांनी एक आपल्याला अबोव्ह एक्सरसाइजेस दिले होते. तर ते धिस इज द नॉर्मल एक्सरसाइज, की बघा पॉप्युलेशन आपण जेव्हा नंबर काउंट करतो, राइट? नंबर काउंट करतो. आपण जर क्लासरूममध्ये आता बघा, आपण क्लासमध्ये आता 9 नाही बोलता वी आर द 15 गायज ओके. तर आपल्यामध्ये 15 जण आपण इथे आहोत अवेलेबल. त्या 15 जणांमध्ये किती लोकं मेल आहेत, किती फिमेल्स आहेत, तो एक काउंटिंग. त्याच्यानंतर आपण बोलतो की किती लोकं कल्याणमध्ये राहतात, किती लोकं आता सध्या लॉकडाऊन आहे, तर किती लोकं कल्याणच्या बाहेर आहेत. तर हे सुद्धा एक आपण जे काउंटिंग करतो, हे सुद्धा आपल्या पॉप्युलेशनमध्ये काउंटिंग होत असतो. सो धिस इज जस्ट द आयडिया. डोंट टेक ॲज इट इज. हे फक्त मी तुम्हाला कल्पना देतोय, जसं तसं घेऊ नका. ठीक आहे? म्हणजे हे पॉप्युलेशनच्या आयडियाबद्दल. बाकी जे तुम्हाला सांगतोय पॉप्युलेशन म्हणजे काय, ते तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे? Okay, so let's go. We will read that in the above exercise, and they gave us the exercise on you obtain the information, the strength of a student in your class. In this similarly manner, the information can be obtained obtained about the population of the village, taluka, district, state, national, and world. And while obtaining the information, we have to also consider the age and the sex ratio and the literacy. म्हणजेच काय? तर सेक्स रेशो म्हणजेच काय? तर किती मेल आहेत, किती फिमेल आहेत. एज म्हणजे किती म्हणजे आपण जसं मी तुम्हाला बोललो होतं, की किती कोण किती लोकांचं वय कमी आहे, किती लोकांचं वय जास्त आहे, किती लोकं हे म्हातारे आहेत. अशा प्रकारचा एक सिनेरिओ आणि प्लस लिटरसी किती लोकं शिक्षित आहे, किती अशिक्षित आहे. पुन्हा एकदा त्याच्यामध्ये अजून एक पॉइंट ॲड करायला मला आवडेल, की किती लोकं गावात राहतात, किती लोकं तालुक्यात राहतात, किती लोकं डिस्ट्रिक्टमध्ये राहतात, किती लोकं राज्यामध्ये राहतात आणि किती लोकं म्हणजे ह्या सगळ्यांचं काउंटिंग करून किती लोकं देशामध्ये राहतात. अशा प्रकारचं आपण एक काउंटिंग घेतो आणि जो कन्सिडरेशन त्याला काउंटिंग म्हणतो. या सगळ्यांचं एकूण मिळून जो आपण एक नंबर कलेक्ट करतो, दॅट वी कॉल्ड एज पॉप्युलेशन. ओके. तर म्हणजे पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येमध्ये आपण अशा प्रत्येक गोष्टी आपण कन्सिडर करत असतो. प्रत्येक गोष्टी आपण त्यांना गृहीत धरत असतो. ओके. आणि त्या सगळ्यांकडे आपण लक्ष देत असतो. सी, the several factors are responsible for the development of the region. Out of these, the population is the important factor. While the studying the population of any region, the following aspects have to be the considered: the population growth, the population distribution, the population density, and the structure of the population. म्हणजेच काय तर त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, की बघा कोणत्याही म्हणजे फॉर एक्झाम्पल
आता आपण हे बघा एक कल्याण शहर पकडू आणि कल्याणच्या आजूबाजूचं एक छोटंसं गाव, छोटंसं कोणतं तरी गाव, तो आपण जर कन्सिडर करू. आता समजा म्हणजे कल्याण एक शहर शहरात ओके. तर कल्याण हा शहर बघू आणि कल्याणच्या जवळपास असलेलं एक छोटंसं गाव बघू. तर मला सांगा कोणामध्ये लोकसंख्या ही जास्त असेल? कल्याणमध्ये असेल का त्या छोट्याशा गावामध्ये असेल लोकसंख्या? तर असंच प्रमाणे कल्याण. एक्झॅक्टली बरोबर. अशाच प्रमाणे आपण बोलू शकतो, की म्हणजेच काय, की कल्याणमध्ये लोकसंख्या जास्त असल्या कारणाने आपण बोलू शकतो, की कल्याण हा थोडाफार का होईना, बट एक म्हणजे जस्ट होल्ड ऑन. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. लेट्स गो. सो अशा प्रकारे आपण बोलू शकतो, की कल्याणची पॉप्युलेशन म्हणजे कल्याणची लोकसंख्या ही जास्त असल्या कारणाने आपण काय बोलू शकतो, की कल्याणमध्ये लोकं जास्त राहतात आहे. पहिला पॉइंट हो. दुसरा पॉइंट आपण म्हणतो, की कल्याण हा कुठे ना कुठे कल्याणची ग्रोथ ही इतर शहरांपेक्षा जरा जास्त आहे. का? कारण त्यांच्यामध्ये पॉप्युलेशन जास्त आहे. पॉप्युलेशन जास्त आहे म्हणजेच काय? तर तिच्यामध्ये असणारे म्हणजे एक पॉइंट आपण घेऊ शकतो, की परत मागचाच पॉइंट आपण घेऊया मागच्या लेसनचा. म्हणजे कल्याणमध्ये पॉप्युलेशन जास्त असण्याचं कारण कल्याणमध्ये जॉब्स अवेलेबिलिटी जास्त आहे. जॉब अवेलेबिलिटी म्हणजेच काय? किंवा रोजगार त्यांना जास्त प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो. म्हणून कल्याणमध्ये जो आपण कामं बघतो किंवा कल्याणमध्ये लोकं आहेत, हे जास्त प्रमाणात आपण दिसू शकतात. परंतु त्याच ठिकाणी गावामध्ये म्हणजे ते ठराविक लोकं असतात ते तिथे राहतात. त्यांची लोकसंख्या ही जास्त प्रमाणात वाढत असते का? तर उत्तर आहे नाही. म्हणजेच कसं? तर मी तुम्हाला पुन्हा एकदा एक्झाम्पल देतो, की बघा आपण कल्याण कन्सिडर करू आणि दुसरा एक आजूबाजूचं गाव आहे, त्याला कन्सिडर करू. एक शहर आहे कल्याण आणि एक आहे गाव. बरोबर. भलेही दोघांचा एरिया सेम आहे. ओके. हा जेवढा म्हणजे आता समजा कल्याणचा जेवढा एरिया आहे, तेवढाच त्या गावाचा पण एरिया आहे. परंतु त्या गावाची लोकसंख्या ही कमी आहे आणि कल्याणची लोकसंख्या जास्त आहे. तर याचाच अर्थ काय, की कल्याणमध्ये जॉब अवेलेबिलिटी जास्त आहे आणि पुढे काय जॉब अवेलेबिलिटी जास्त आहे. कल्याणमध्ये जे लोकं आहेत, ह्यांच्या वाढण्याचा ग्रोथ म्हणजे दरवर्षी कल्याणमध्ये लोकं हे सुद्धा जास्त प्रमाणात वाढत आहे. म्हणजे बघा, जर आज या या कल्याणची जर लोकसंख्या म्हणजे नंबर जसं तसं पकडू नका. मी फक्त एक्झाम्पल देतोय. जर कल्याणची लोकसंख्या 100 असेल, तर पुढच्या वर्षी कल्याणची लोकसंख्या 150 होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे काय इथली जी लोकसंख्या आहे, ही 50% ने किंवा एव्हरेज 50 ने आपण वाढताना बघू शकतो 50% ने. परंतु ज्या गावातली लोकसंख्या ही आपण बघू शकतो, की ऑलरेडी 50 आहे आणि 50 नंतर आपण बघू शकतो, की याच्यातले वाढून दरवर्षी फक्त 2 ते 3 लोकं या गावामध्ये वाढत आहेत आणि ते पण सुद्धा काय कधी-कधी कसं होतं, की यांची जी लोकसंख्या आहे, हे जे 3-4 लोकं आहेत, जे वाढलेले आहेत. परंतु त्याच वर्षी या गावातून कल्याणमध्ये येणारे लोकं सुद्धा वाढलेले आहेत आणि 10 लोकं दरवर्षी त्या गावातून कल्याणमध्ये येत आहेत. तर एक्झाम्पल म्हणजे पुन्हा बघा, हे जे 150 प्लस 10 अशाप्रमाणे 160 म्हणजे 60% आपण जे मार्जिन आपण बघतो 60% च्या मार्जिनने कल्याणची जी पॉप्युलेशन ही वाढत चालली आहे. परंतु गावातली त्याचप्रमाणे आपण बघितलं, की 20% आपण बघू शकतो. 20% मार्जिननी की ती कुठे ना कुठे कमी होत आहे. तो म्हणजे ग्रोथ बघा, ग्रोथ बेसिकली दोघांचा वेगळा तरी आपल्याला काय सांगतोय, की कोणतं शहर आहे प्रगत आहे, म्हणजे कोणतं शहर आहे ॲडव्हान्स आहे आणि कोणती जागा ॲडव्हान्स नाहीये. यावरून सुद्धा आपण करू शकतो. तर हेच आपल्याला त्यांनी हेच आपल्याला सांगितलंय, की जेव्हा एखादी जागेची लोकसंख्या जास्त असेल, तर आपण हे कन्सिडर करू शकतो आणि त्याच्या लोकसंख्या वाढण्याचा क्रम आणि लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथ ते जर जास्त असेल, दॅट मीन्स व्हॉट? दॅट सिटी इस समव्हेअर अँड समहाऊ इस बिकमिंग द मेट्रो सिटी. म्हणजेच काय? की जर एखादं शहराची लोकसंख्या वाढण्याची स्ट्रेंथ म्हणजे ग्रोथ ओके. म्हणजे लोकसंख्या वाढण्याचा क्रम म्हणजे या वर्षीची लोकसंख्या, पुढच्या वर्षीची लोकसंख्या, त्याच्यानंतरची लोकसंख्या. तर ही जर वाढायचं जी सिनारिओज आहे आणि एव्हरी इयर तिथे वाढायचं जे काउंटिंग आहे, तो जर जास्त असेल, धिस मीन्स व्हॉट? की तो एक सिटी हा एक इम्पोर्टंट सिटी आणि एक आपण बोलू शकतो एक मोठा सिटी म्हणून आपण त्याला बोलू शकतो. त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो, की बघा कोणतेही सेव्हरल सो आय एम जस्ट रीडिंग धिस अगेन. The several factors are the responsible for the development of the region. Out of this, the population are the important. So बघा जशाप्रमाणे लोकसंख्या जास्त आली म्हणजेच काय कधी ना कधी किंवा आज नाही तर उद्या त्याच्या सांगते त्या लोकांसाठी असणारं जे डेव्हलपमेंट आहे, म्हणजे गव्हर्नमेंट थ्रू होणारे जे फॅसिलिटीज आहे किंवा गव्हर्नमेंट थ्रू होणारे आता बघा कमी लोकवस्ती असतील तर बिल्डिंगा पण कमी असतील. परंतु लोकसंख्या जास्त असतील किंवा नंबर जास्त वाढत, ते बिल्डिंग सुद्धा उंच होत जातील आणि जास्तीत जास्त बिल्डिंग आपण बघू शकतो. तर जसं आपण मागच्या लेसनमध्ये बघितलं तर युजर्स ऑफ लँडमध्ये जसा
आपण जे अर्बन लँड असतो त्याचा यूज कसा होतो, की जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये. सो हिअर इज द थिंग, सेम फॅक्टर्स आहे. म्हणजेच काय, की जर लोकसंख्या जास्त असेल, तर त्या जागेचा डेव्हलपमेंट सुद्धा जास्त होत असेल. असं बोलण्यात येतं. ठीक आहे. सो नंतर ते वेगळे फॅक्टर्स पडतात, की त्याचं कसं ते म्हणजे तिथलं प्रशासन वगैरे कसं असेल किंवा तिथली ग्रोथ कशी असेल. सो हे दिस इज टोटली डिफरंट पार्ट. बट आपण हे बोलू शकतो, की ज्या ठिकाणी जी जागा ची ग्रोथ ही वाढत असेल, म्हणजेच काय, की त्या जागेतली सॉरी लोकसंख्या ही जर वाढत असेल म्हणजे तिथे डेव्हलपमेंट म्हणजे त्याची प्रगती त्या शहराची प्रगती सुद्धा होत असते. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग. त्यांनी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, की बघा द पॉप्युलेशन इन 2016 दॅट इज 1,00,000 आणि सिटी बी 1,20,000 1,10,000 नंतर चिल्ड्रन्स बॉर्न म्हणजे त्यात 2016ला किती मुलं हे झाली, बॉर्न झाली. सो ते बॉर्न झाली म्हणजे किती मुले पैदा झाले आपण बोलू शकतो. तर इथे आहेत आपण बोलू शकतो, की 2,000 आणि इथं आपण बोलतो 2,750 सिटी बीमध्ये. तर बघा नंतर आपण बोलतो, की ह्यांची डेथ किती झाली. तर 1,500 त्याची डेथ झाली आणि पुन्हा इथं आपण बोलतो किती जण मृत्यू पावले तर 2,200 जण मृत्यू पावले आणि त्याचनुसार आपण बघू शकतो पुन्हा एकदा, की ते हां, तर ह्याच्यामध्ये 23,000 लोकं हे बाहेरून आले पुन्हा एकदा आणि ते 15,000 लोकं बाहेर आले होते. आणि जे पीपल हू आर मायग्रेट आउट आणि शहरातून बाहेर जाणारे आपण बघू शकतो, की 2,000 आणि इथून शहरातून बाहेर जाणारे 5,000 अशा प्रकारे आपण बघतो. तर या ठिकाणी आपण बघतो, की पॉप्युलेशन बेसिकली 2017ला कसं होईल? तर कसं असेल? तर धिस इज द थिंग. अशा प्रकारे आपण बघतो, की कोणत्याही इयरचा पॉप्युलेशन म्हणजे आता समजा 2 इयरमधला पॉप्युलेशन आपण वेगवेगळ्या फॅक्टर्समध्ये डिव्हाईड करू शकतो. So this is the thing and these are the factors. Okay. सो yeah. So here is the thing. आता आपण बघूया, की पर्टिक्युलर पॉप्युलर ग्रोथसाठी कोणते-कोणते फॅक्टर्स अवेलेबल असतात आणि कोणते-कोणते फॅक्टर्स कन्सिडरेबल असतात. म्हणजेच काय, की लोकसंख्या वाढीसाठी की लोकसंख्या ग्रोथमध्ये जेव्हा आपण म्हणजे कोणत्या अर्थाने आपण बोलत होतो, की लोकसंख्या वाढलेली आहे. ह्याचे म्हणजे बघा एक एक्झाम्पल बघू. जर एखादा शहर आहे, ओके. आपण कल्याण शहरच बघू. कल्याण शहरामध्ये आज 100 लोकं राहतात. ओके. म्हणजे जस्ट एक्झाम्पल 100 लोकं राहतात. त्या 100 लोकांमधून त्या कल्याण शहरामध्ये यावर्षी ओके, यावर्षी 50 न्यू बॉर्न बेबी जन्मलेले आहेत. म्हणजे 50 नवीन आपण मुले जन्मलेली आहेत असं आपण बघू शकतो. आणि पुन्हा त्याच्यानंतर आपण बघू शकतो, परंतु त्यांच्यामधले म्हणजे त्या 100 मधले 20 जण हे कल्याणच्या बाहेर जॉबसाठी किंवा कोणत्या कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर पुन्हा एकदा बघू शकतो, की कल्याणमध्ये 30 लोकं पुन्हा एकदा आलेले आहेत कामानिमित्त. मग ठीक आहे. तर 30 लोकं आलेले आहेत आणि 20 लोकं बाहेर गेलेले आहेत. म्हणजे हे मायनस झाले, हे प्लस झाले, राइट? सो आणि पुन्हा एकदा हे प्लस झाले, राइट? तर त्याच्यानंतर आपण बघतो दिस आर द थिंग्स आणि पुन्हा आपण बघतो त्याच्यातले 10 जणं म्हणजे बाहेर गेले नाही, तर 100 मधले किंवा आपण 100 मध्ये जे आपण बोलू शकतो, त्याच्यातले 10 जणं हे यावर्षी किंवा या इयरमध्ये डेथ झालेले आहेत. म्हणजे त्यांचे मृत्यू पावलेले आहेत. तर हे जे नंबर आपण जे बघतो, हे जे फॅक्टर्स असतात, हे जे फॅक्टर्स मी आता तुम्हाला सांगितलं, हे सगळे फॅक्टर्स काउंट करूनच आपण एक्झॅक्टली बोलू शकतो, की पॉप्युलेशन काय आहे. ठीक आहे. तो एक एक आपण सांगू शकतो आणि प्लस त्याच्यात आपण बघू शकतो, की त्या 100 मधले मग नंतर ते नेक्स्ट फॅक्टर येतात, की मग 100 मधले लेडीज किती, 100 मध्ये जेंट्स किती, मेल्स किती, फिमेल्स किती, मग नंतर लिटरेट किती आणि इलिटरेट किती आणि बाहेरून आलेले किती आणि इथले रहिवासी किती, हे सगळे फॅक्टर्स नंतर येणार. परंतु हे एक बेसिक फॅक्टर्स असतात, ते कन्सिडर होत असतात. ठीक आहे. तर समजलं सगळ्यांना, की आपण कशाबद्दल आणि कसा-कसा पॉप्युलेशनचा कशाला Yes, sir. ओके. Yes, sir. Yes, सो sir. हिअर इज द थिंग. म्हणजे काय जनरली लोकसंख्या जर मोजायची असेल, तर ती आत्ता किती लोकं तिथे राहतात आहे, हे नाही. हे फक्त मोजून चालणार नाही. तर किती लोकं बाहेरून आलेले आहेत, किती लोकं बाहेर गेले आणि हे सुद्धा फॅक्टर्स त्याच्यामध्ये कन्सिडरेशन होत असतात. ठीक आहे. सो लेट्स सी आता पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे लोकसंख्येची वाढ हे आपण एक पॉइंट बघूया. सो फ्रॉम द अबव्ह एक्सरसाइज इट कॅन बी सीन that there is a constant changes in population of the region and sometimes there is a decrease in the population and the other time there is the increases and this increases or the decreases is related to the following growth: the birth rate, death rate, life expectancy, migration. Birth rate आपण बघूया की the number of the living birth per 1000 people in the year shows the birth rate. तर birth rate आपण बघूया. birth rate म्हणजे काय?
म्हणजे थांबा 2 मिनिटं. मी मराठी शब्द बघतो त्याला. हां, जन्मदर. जन्मदर म्हणजेच काय? तर जन्मदर म्हणजे काय? एखाद्या शहरामध्ये किंवा एखाद्या अ, वस्तीमध्ये 1000 लोकांच्या मागे 1000 लोकांच्या तर 1000 लोकांच्या मागे किती जणांनी म्हणजे किती नवीन जन्मलेले माणसं आपण बघू न न न नवीन जन्मलेली मुलं आपण बघू शकतो. तर बघा आता 1000 लोकं आहेत. 1000 लोकांना आपण काउंटिंग केली. ओके. फॉर एक्झाम्पल 1000 मध्ये जर आपण काउंटिंग केली 1000 लोकांची आपण काउंटिंग केली आणि त्या 1000 लोकांमधले जर आपण बघू बघू शकतो, इफ सपोज 200 न्यू बॉर्न बेबी आपण इथं कन्सिडर केले. ठीक आहे. 200 न्यू बॉर्न बेबी आपण असं कन्सिडर केले, तर आपण इथं काय बघू शकतो, की 0.2 हा आपला किंवा 2 पॉइंट हा आपला बर्थ रेट असेल. ठीक आहे. तर हे एक लक्षात ठेवा. सो धिस इस द थिंग. अशा प्रकारचं आपण बघू शकतो, की धिस मीन्स व्हॉट? धिस मीन्स की 1000 लोकांच्या मागे 1000 लोकांच्या मागे किती मुले नवीन जन्म घेतलेले आहेत किंवा किती मुलं हे न्यूबॉर्न्स आहेत दॅट वी कॉल्ड ॲज दी बर्थ रेट. म्हणजेच काय? म्हणजे हां, बर्थ रेट आपण बघितलेला आहे. पण बर्थ रेट कुठे-कुठे काउंटिंग होते ते बघूया आपण. द पॉप्युलेशन ग्रोथ. फ्रॉम दी अबोव्ह एक्सरसाइज इट कॅन बी सीन दॅट देअर इस अ कॉन्स्टंट चेंजेस ऑफ द पॉप्युलेशन रिजन समटाईम्स दिस इज द डिक्रीजिंग द पॉप्युलेशन. म्हणजे कसं हे आपल्याला का मोजावे लागतात बर्थ रेट वगैरे? कारण पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या ही दरवर्षी समांतर नसते. कधी लोकसंख्या कमी असते, कधी लोकसंख्या जास्त असते, कधी लोकसंख्या खूप वाढलेली असते, तर कधी-कधी लोकसंख्या आपण बघतो अंशतः कमी झालेली आपण बघू शकतो. तर हे जे डिफरन्सेस कारण हे जे बदल येतात किंवा हे जे आपण वेगळेपणा जो बघतो, हा कोणामुळे बघत असतो? तर त्याचे काही फॅक्टर्स आहेत. बर्थ रेट झाले, तर बर्थ रेट झाले म्हणजे किती मुलं नवीन जन्मले हे आपण बघतो. त्याच्यामध्येच आपण बघितलेलं किती जण डेथ झाली. त्याच्यानंतर लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे किती म्हणजे त्या टाईमला किती लोकं त्या एरियात होते. तशा प्रकारचे आणि मायग्रेशन म्हणजे आपण किती लोकं बाहेर गेले. मायग्रेट झाले म्हणजेच काय, की किती लोकं कामानिमित्त बाहेर गेले. अशा प्रकारे आपण बघू शकतो. तर आपण आता एक-एक फॅक्टर बघूया, की बर्थ रेट, डेथ रेट. आता डेथ रेट बघूया. द नंबर ऑफ डेथ ॲज पर द 1000 इन द इयर ॲज शोन द डेथ रेट. म्हणजे जसं आपण बर्थ रेट कन्सिडर केला होता, तशाच प्रमाणे आपण डेथ रेट सुद्धा बघू शकतो. डेथ रेट मीन्स व्हॉट? मृत्यू दर. आता हा पुढच्याकडे आपण अर्ग्युमेंट ओके. सो अर्ग्युमेंट ते आपण बोलतो. आता लाईफ एक्सपेक्टन्सी. सो धिस मीन्स व्हॉट? सो धिस मीन्स द एव्हरेज लाईफ स्पॅन ऑफ एन इंडिव्हिज्युअल एक्सपेक्टेड इन द एरिया ॲट द टाईम ऑफ बर्थ. म्हणजेच काय? तर म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तो बाळाने जन्म घेतलेला आहे, तो बाळ किंवा त्या क्षेत्रामध्ये एव्हरेज लोकं किती जगतात आहे. आता समजा माझ्या एरियामध्ये आता माझं क्षेत्र जर हवेदार असेल किंवा हवेशीर असेल, तर माझ्या क्षेत्रामध्ये लोकांची वय हे 70 ते 80 पर्यंत असू शकते. परंतु जो जो क्षेत्र आता समजा आपण फॉर एक्झाम्पल घेऊया, की जो एखादं क्षेत्र आहे, एखाद्या क्षेत्रामध्ये खूप कंपन्या आहे आणि तिथलं वातावरण आहे दूषित आहे. तर तिथले लोकं हे जास्त जगू शकतात का? द ॲन्सर इज नो. तर तिथले लोकं हे त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे त्यांचा आपण मराठी शब्द बघितलेला होता, की आयुर्मान हा कमी असतो. त्यांचा आयुर्मान कमी असतो आणि आपला लाईफ एक्सपेक्टन्सी हा पण कमी असतो. हे सुद्धा कन्सिडर घेणं खूप महत्वाचं आहे. लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे आयुर्मान. ह्याच्यात हा का घेणं इम्पोर्टंट आहे? तर बघा, एखाद्या शहरामध्ये आता 2 शहर आपण बघूया. 2 शहरामध्ये या शहरामध्ये ओके, या शहरामध्ये आता एक्स शहर आपण बघूया. एक्स शहर आणि हा घेऊया वाय शहर. ओके. सो हा एक्स आणि वाय शहर आपण घेतलाय. एक्स सिटी एंड वाय सिटी. आता जर बोललो तुम्हाला कळेल व्यवस्थित. ओके. सो एक्स सिटी एंड वाय सिटी असे आपण 2 सिटी घेतले फॉर एक्झाम्पल आणि एक्स सिटीमधले पोल्युशन म्हणजे प्रदूषण एक्स सिटीमध्ये कमी असल्या कारणाने तिथले जे लोकं आहेत ते एव्हरेजमध्ये 70 इयर्स जगत आहेत. परंतु वाय सिटीमध्ये ओके, वाय सिटीमध्ये पोल्युशन म्हणजेच प्रदूषण जास्त असल्या कारणाने तिथले लोकं हे मॅक्स टू मॅक्स 50 इयर्स जगतात आहेत. म्हणजे 50 इयर्स नंतर मग त्यांची कोणत्या ना कोणत्या बिमारीमुळे किंवा सडन डेथ किंवा काही ना काही होऊन ते एव्हरेजली फक्त 50 वर्ष जगू शकतात. त्याच्यानंतर त्यांची डेथ होते. तर मला सांगा, मग असं जर कन्सिडरिंग असेल, तर सिटीमध्ये कोणत्या सिटीमध्ये पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या ही जास्त असेल? सांगा बरं?
पुन्हा एकदा मी बोलतो. जर एक सिटीमध्ये पोल्युशन म्हणजे त्यातला प्रदूषण वगैरे त्या शहराचं प्रदूषण जास्त असल्या कारणामुळे तिथले सॉरी कमी असल्या कारणाने जास्त नाही. एक सिटीमध्ये पोल्युशन हे कमी आहे. ठीक आहे. मी हे रेड कलरमध्ये जरा करतो. सो यू विल बेटर अंडरस्टँड. तर रेड कलरमध्ये आपण केलं. हा बघा एक शहर आहे. एक सिटीमध्ये प्रदूषण कमी असल्या कारणाने इथले लोकांची लाईफ आहे म्हणजे एव्हरेज लाईफ म्हणजे त्यांचं वय किती आहे म्हणजे ते किती वर्ष जगू शकतात? तर 70 वर्ष जगू शकतात. परंतु वाय सिटीमध्ये प्रदूषण म्हणावं किंवा काही कारणास्तव किंवा बिमारी वगैरे या कारणास्तव तिथले लोकं हे फक्त आणि फक्त 50 वर्ष जगू शकतात. तर मला सांगा, तर मग कोणत्या सिटीमध्ये किंवा एक्स सिटीमध्ये का वाय सिटीमध्ये कोणत्या शहरामध्ये आपल्याला पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या जास्त दिसेल? X city. सर एक्स सिटी. गुड. X city. एक्स सिटीमध्ये म्हणजेच काय किंवा पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे लोकसंख्येची वाढी ह्याच्यावरती सुद्धा अवलंबून असू शकते. म्हणजेच कसं तर बघा, जर आपल्या शहराचा ओके, जर आपल्या शहराचा इफ अवर सिटी इज गिव्हिंग अस अ गुड बर्थ रेट बट लो डेथ रेट म्हणजेच आपलं शहर जर आपल्याला चांगला आपण बोलतो जन्मदर देत आहे, परंतु कमी मृत्यूदर देत आहे. म्हणजेच आपल्या शहरातली पॉप्युलेशन ही जास्त असू शकते, राइट? परंतु जर हेच जर उलटं झालं, जर आपल्या शहर पोल्युशनच्या काळामुळे म्हणजे प्रदूषणच्या काळामुळे जास्त मृत्यूदर आता हा जो जास्त आहे तो डेथ रेशो आहे आणि हा जो कमी आहे हा बर्थ रेशो आहे किंवा बर्थ रेट आपण ज्याला म्हणतो. तर पॉप्युलेशन कसं असेल? कमी असेल का जास्त असेल? कमी असेल, राइट? बरोबर. तो कमी असेल. सो धिस इज द थिंग. म्हणून हे जे लाईफ एक्सपेक्टन्सी आहे, म्हणजेच काय, की मनोवय जे आपण ज्याला म्हणतो, ते लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे बघा, पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या मोजणे हे साधं काम नाही. तर याच्यामध्ये आपल्याला हे सगळे घटक लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे त्या शहरामध्ये किंवा एखाद्या शहरामध्ये म्हणजे एखाद्या शहरामध्ये आपण बोलतो, की बर्थ रेट म्हणजेच जन्मदर किती आहे, मृत्यूदर किती आहे, प्लस तिथले लोकं किती वर्ष जगू शकतात, म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी ज्याला आपण म्हटलोय. म्हणजेच काय आयुर्मान, आयुर्मान आपण ज्याला म्हणतोय, त्यांचे किती आयु असू शकतं आणि त्यांची आयु म्हणजे त्यांचं एज किती असू शकतं, म्हणजे किती वर्ष ते जगतात हे आणि मायग्रेशन, मायग्रेशन म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो, की स्थलांतर आणि त्याच्यातले किती लोकं हे बाहेर गेलेले आहेत आणि किती लोकं पुन्हा आलेले आहेत. तर बघा हे पुन्हा एकदा आपण बोलतोय कल्याण शहरामध्ये दरवर्षी 5 ते 10 लोकं बाहेर जातात, परंतु 15 लोकं आपल्याकडे येत असतात कामानिमित्त. तर हे सुद्धा एक कुठे ना कुठे मायग्रेशन होतंय, राइट? तर हे मायग्रेशन यालाच आपण मायग्रेशन म्हणतोय म्हणजे स्थलांतर. जसं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, की आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये आपण बोलतो, की मुंबई या शहरामध्ये कितीतरी लोकं हे बाहेरून येत असतात, काम करायला येत असतात. भले आपण बघा, आपण महाराष्ट्रातल्या कोणत्या ना कोणत्या कानाकोपऱ्यामधून आपण मुंबईमध्ये आलो आहोत काम करण्यासाठी. म्हणजे आपले आई-वडील बेसिकली मुंबईमध्ये आले आहेत काम करण्यासाठी. तर हे हे काय झालं, तर हे बेसिकली आपण मायग्रेशनचाच एक एक्झाम्पल आपण बघू शकतो, राइट? सो हिअर इज द थिंग. आता आपण पुढे वळूया. पुढे पुढे काही एक्झाम्पल्स आहेत का आपल्याला दिलेले आहेत ते आपण बघूया. सो डिस्ट्रिब्युशन ऑफ पॉप्युलेशन आपल्याला सांगितलेलं आहे. सो बट स्टिल वी विल लूक ॲट द मायग्रेशन पॉइंट दॅट व्हॉट दे हॅव गिव्ह अस. ओके. तर त्यांनी आपल्याला काय दिलं ते आपण बघूया. द मूव्हमेंट ऑफ द इंडिव्हिज्युअल्स ऑर द ग्रुप movement of the individuals and in the individuals or a group out of the area into or out of an area and into an area is called the migration. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की शहराच्या बाहेर जाणे किंवा शहरात येणे किंवा एखाद्या जागेतून बाहेर जाणे आणि एखाद्या जागेत येणे त्याला आपण मायग्रेशन असं म्हणतो. When the people move into the region from the outside, the here आपण बघूया. इथं आपण बघतोय. So for residents, it is called the migration. But when the people moves out of the region for residents, the resident purpose it's called the out migration. All above the factors affected the population growth and the differences between the birth rate and the death rate is clearly responsible for the natural changes in population. So similarly, the migration and the individuals of the group or a group constantly result in the changes of population. The checked growth of population puts the pressure on the resources from region. Or we can say, on the other hand,
the controlled growth of the population will lead to available of the resources in the right proportion. A controlled population is an the indicators of development of the region. So see, त्यांनी बेसिकली आपल्याला काय सांगितलं, तर मायग्रेशन बद्दल मी पुन्हा एकदा वाचतो. तर मायग्रेशन जे आपण स्थलांतरण बोलतात, मायग्रेशन. तर मायग्रेशन होणं म्हणजे कसं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एकतर लोक आपल्या शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जातील किंवा दुसऱ्या शहरातून आपल्या शहरामध्ये येतील. सो दिस मीन्स व्हॉट, मायग्रेशन मीन्स व्हॉट, इव्हन the people will go out of the city, or they will come inside the city. The people who came inside the city that we called as the migrant, म्हणजे जे लोक आपल्या शहरामध्ये येतात त्यांना आपण काय म्हणतो, स्थलांतर असं म्हणतो. ओके, ओके. तो गुड. तो स्थलांतर असं म्हणतो. परंतु जे लोक आपल्या आपलं शहर, आपला सिटी सोडून दुसऱ्या शहरामध्ये जातात त्यांना आपण आउट मायग्रंट मीन्स व्हॉट, बाह्य स्थलांतर असं म्हणत असतो. अंतर स्थलांतर आणि बाह्य स्थलांतर हे नाव लक्षात ठेवा. ओके. सो हिअर इज द थिंग. तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं की अशाच प्रकारे तर अशाच प्रकारे आपण बघू शकतो की जे काही फॅक्टर्स आता आपण बघितले, इव्हन दो दॅट इज मायग्रेशन म्हणजे स्थलांतर, लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे आयु, आयुर्मान, नंतर आपण बघू शकतो नंतर डेथ रेट. डेथ रेट म्हणजेच काय, मृत्यूदर. पुन्हा एकदा बर्थ रेट म्हणजेच काय, जन्मदर. हे प्रत्येक एक गोष्टी आपल्या जर पॉप्युलेशनवर म्हणजेच लोकसंख्येवर इफेक्ट करणारे आपण बघू शकतो. आणि प्लस त्याचसोबत आपण बघू शकतो की द ग्रुप अँड इंडिव्हिज्युअल ग्रुप चेंजेस इन पॉप्युलेशन दॅट अनचेक द ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन पुट प्रेशर ऑन द रिसोर्सेस ऑफ द रिजन्स. म्हणजेच काय ते बघा, हे जे लोकं असतात, जे मायग्रेट लोकं म्हणजे मायग्रेट लोकं जे येतात आपल्या शहरामध्ये जे मायग्रेंट लोकं येतात किंवा जर एखाद्या शहरामध्ये जास्तीत जास्त लोकं बाहेरचे लोकं येत असतील, तर त्या शहरात रिसोर्सेस म्हणजे भले ते नॅचरल रिसोर्सेस असो, म्हणजे समजा एखाद्या शहराची कॅपॅसिटी असेल, की 10 लोकांना आपण पाणी पुरवठा करू शकतो. परंतु जर अचानकपणे 5 लोकं वाढले आणि त्या लोकसंख्या जर 15 झाली, तर आपल्याला पुन्हा एकदा ते रिसोर्सेस चेंज करावे लागतात आणि रिसोर्सेस आपल्याला वाढवायला लागतात. म्हणजे आपले जे स्रोत असतात, जे आपले सोर्स असतात, ते आपल्याला वाढवायला लागतात. म्हणजेच काय, बघा पॉप्युलेशन वाढणे, एखाद्या सिटीची पॉप्युलेशन वाढणे, एखाद्या शहराचे पॉप्युलेशन वाढणे म्हणजेच आपल्याला त्या शहरातले जे रिसोर्सेस आहेत, म्हणजे त्या शहरातले जे काही सोर्स आहेत, म्हणजे पाणी पुरवठा आपण बोलतो, केर कचरा बोलतो, शाळा वगैरे आपण बोलू शकतो, हॉस्पिटल आपण बघू शकतो. हे जे सुविधा आहेत, हे सगळे सुविधा व सुद्धा आपल्याला वाढवावी लागतात. म्हणजेच काय, अल्टिमेटली म्हणजे आपण बघतो, अल्टिमेटली वी कॅन कॉल दॅट इफ द पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग, द रिसोर्सेस इज अल्सो इन्क्रीजिंग. म्हणजे रिसोर्सेस हे सुद्धा वाढवावे लागतात. आणि हे असं झाल्यामुळे आपण बोलू शकतो कुठे ना कुठे जसं-जसं पॉप्युलेशन वाढत जाईल, ओके. जसं-जसं पॉप्युलेशन खूप जास्त प्रमाणात वाढत जाईल, तर त्या रिसोर्सेसवर हा ताण तर पडणारच. परंतु जर तो लोकसंख्या हे आपल्या कंट्रोलमध्ये जर वाढत असेल, तर आपण त्याला डेव्हलपमेंट ऑफ दॅट रिजन असं म्हणू शकतो. त्याचे ते इंडिकेटर ऑफ द डेव्हलपमेंट रिजन. म्हणजेच काय, तर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, की बघा एखाद्या शहराची कॅपॅसिटी आहे, की मी 50 जणांना पाणी पुरवू शकतो. जर फॉर एक्झाम्पल आपण घेऊया. आपण घरी 10 लोकांना जेवायला बोलावलं. म्हणजे आपण घरी 10 लोकांना आपण जेवायला, पाहुण्यांना जेवायला बोलावलं. परंतु अचानक जर आपल्या घरी 20 लोकं आले, तर आपण बनवलेल्या जेवणावर ताण पडेलच, बरोबर? परंतु जर आपण भलेही 10 लोकांचे जेवण भलेही आपण 10 लोकांना आपण सांगितलं, परंतु आपण ऑलरेडी 20 लोकांसाठीच अरेंजमेंट करून ठेवलं. ओके. तर बघा, तर काय होईल? तर आपल्यावरती ताण पडेल का? द आन्सर इज नो. आपल्यावरती ताण पडेल का? द आन्सर इज नो. अशाच प्रकारे आणि पुन्हा एकदा आपण बोलत होतो, की जेव्हा ते 20 लोकांचं जेवण आपण देता-देता आपण कळत-नकळत जर अजून जास्त जेवण बनवलं, ओके, अजून जास्त जेवण बनवलं, जे 30 लोकांसाठी, तर बघा म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला 30 लोकांसाठी, तर आपल्यावरती ताण पडेल का? ताण पडेल मला आपल्यावरती? सांगा बरं? No, sir. नो. No, एक्झॅक्टली. sir. गुड. सो धिस इज द थिंग. No, sir. हां, राइट. तशाच प्रकारे आपलं सिटी सुद्धा काम करत असतो. भलेही आपल्या सिटीमध्ये 10 लोकं आता सध्या राहत असतील, परंतु आपली सिटी ही ऑलरेडी इट्स गेटिंग रेडी फॉर द पीपल ऑफ 20. म्हणजे तो 20 लोकांसाठी रिसोर्सेस म्हणजे कोणते-कोणते रिसोर्सेस आपले, वॉटर, नंतर लँड, राहण्यासाठी जागा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, हे जे आपले रिसोर्सेस जे आपल्याला मूलभूत गरजेचं आहे आणि प्लस शिक्षण.
शाळा, कॉलेजेस हे काय जेवढे रिसोर्सेस आहेत, जे काही गरजा आपल्याला लागतात. आपल्याला कशा-कशाची गरज लागते? आपल्याला अन्नाची गरज लागते, आपल्याला पाण्याची गरज लागते, आपल्याला जर आपण कोणत्याच जागेमध्ये गेलो, तर आपल्याला राहायची सोय लागते, प्लस आपल्याला कपड्याची सोय लागते, प्लस आपल्याला कामाची सर्वात इम्पोर्टंट कामाची गरज असते आणि कामानंतर आपण बोलू शकतो, की आपले मुलं-बाळं यांना शिक्षणाची आणि आपण आजारी पडलो, तर आपल्याला सर्वात पहिले हॉस्पिटलची. त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक एक सोर्ससाठी रेडी राहावं लागतं. म्हणजे हे जे सोर्स जेव्हा प्रत्येक माणसाला व्यवस्थित ते सोर्स भेटत असतील, म्हणजेच काय, की आपलं हे डेव्हलपमेंट होत आहे. त्या रिजनचं डेव्हलपमेंट हे होत आहे. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग आपण ह्याच्या पुढच्या जे काही पॉइंट्स आहेत डिस्ट्रिब्युशन ऑफ पॉप्युलेशन ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. ठीक आहे.